Hello friend, in this video today we shall discuss about motivation. We shall discuss the definition of motivation. We shall discuss the nature of motivation. We shall discuss how motivation is important in any organization. Motivation plays a vital role. Motivation is basically a reason behind the action of the person. So there are motives and motives are get converted into action. So therefore, if the organization, the manager or the administrator understand the motivation behind the behavior of an individual, then it can help them to formulate, to create or to frame the policy of the organization so that organization can achieve its own objective. Organization can achieve the more productivity. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, ज्यावेळी एखादा गुन्हा होतो त्यावेळी जर पोलीस सर्वप्रथम काय करतात, तर गुन्ह्यामागचं मोटिव्ह शोधून काढतात, मोटिवेशन शोधण्याचा प्रयत्न करतात. गुन्ह्यामध्ये चोरी पण झालेली आहे, खून पण झालेला आहे समजा, तर गुन्हेगार हा फक्त चोरीचा उद्देशाने आला होता का? त्याला खून नाईलाजाने करावा लागला का? किंवा त्याला त्याचा खून करायचा उद्देश होता आणि चोरीचा त्यानं बनावट केला का? असं पोलिसांना एकदा मोटिवेशन जर माहीत झालं, तर गुन्हेगाराचा शोध घेण्यास त्यांना मदत होते. एकदा एका शेतकऱ्याकडे कुत्रा असतो. कुत्रा चांगला दणकट तरुण असतो. एकदा शेतामध्ये एक ससा येतो आणि तो ससा बघून कुत्रा त्याच्या मागे धावतो. त्याचा पाठलाग करायला लागतो. ससा पण पळतो. जसजसा कुत्रा आपला वेग वाढवतो, तसतसा ससा त्याचा वेग वाढवतो. कुत्रा जास्तीत जास्त वेगाने धावण्याचा प्रयत्न करतो. ससा देखील प्रचंड वेगाने धावतो. सरतेशेवटी कुत्रा थकतो. तो सशाचा प्रचंड पाठलाग करतो आणि थकल्यानंतर एका ठिकाणी बसतो. त्याला शेतकरी म्हणतो, "अरे काय रे, तू एवढा मोठा प्राणी, एवढा तरुण, एवढा मजबूत आणि तू एका छोट्याशा प्राण्याला, सशाला पकडू नाही शकला?" त्यावेळी तो कुत्रा त्या शेतकऱ्याला म्हणतो, "मित्रा, मी आहे ना मनोरंजनासाठी खेळ म्हणून धावत होतो. परंतु हा जो ससा आहे ना, हा आपला जीव वाचवण्यासाठी धावत होता." कुत्रा एकीकडे मनोरंजनासाठी, खेळण्यासाठी धावत होता आणि ससा त्याचा जीव वाचवण्यासाठी धावत होता. म्हणून सश्याचा वेग खूप जास्त होता आणि कुत्रा त्याला पकडण्यात अयशस्वी झाला. आपण सुद्धा मोटिवेशन जर समजून घेतलं, आपले स्वतःचे सुद्धा मोटिव्हज आपण बघितले, तर जीवनात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. आपल्याला मदत होते, तशीच आपण ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, त्यांना देखील मदत होते. तर काय आहे मोटिवेशन? What is motivation? What is the nature of motivation? Let us try to understand. Motivation is the process of inspiring a person. What is motivation? It is the process of inspiring a person so that he can put his best. We want his best from the person to achieve organizational objectives. But is it true that the person give his best? खरंच व्यक्ती त्याचं चांगल्यात चांगलं कृती करण्याचा प्रयत्न करतो का ऑर्गनायझेशन मध्ये? इट डिपेंड्स ऑन सर्टन थिंग्स. काही बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ते आपल्याला इथे बघायचे आहे.
So it is a burning desire that stimulates person to behave in a particular way. मी जे सुरुवातीला उदाहरण दिलं सशाचं आणि कुत्र्याचं, त्यामधली सशाची जी डिझायर होती ती जास्त बर्निंग होती, त्याला जीव वाचवायचा होता, आणि कुत्र्याला फक्त स्वतःचं मनोरंजन करायचं होता, खेळ करायचा होता. त्यामुळं आपापच जे स्टिम्युलेशन होतं ते वेगळं होतं. सो हाऊ मच यू आर having a burning desire that makes the change to behave in a particular way. Then motivation is the process of challenging a person's inner drives so that he wants to accomplish goal of organization. So there is a goal of organization and every organization want to fulfill its goal. प्रत्येक ऑर्गनायझेशनला आपले स्वतःचे गोल फुलफिल करायचे असतात, आणि कुठलाही इंडिव्हिज्युअल जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये जातो तेव्हा त्याचे पण स्वतःचे काही वैयक्तिक गोल असतात. त्याचे गोल परिपूर्ण करता करता ऑर्गनायझेशनला स्वतःचे गोल करून घ्यायचे असतात. सो एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स ओन इनर ड्राईव्ह. कुठले असू शकतात इनर ड्राईव्ह? पीपल ऑफन डू फॉर मनी. आपल्यापैकी बहुतेक लोक जी ऑर्गनायझेशन जॉईन करतात ते सर्व पैशासाठी जॉईन करतात. मोर फॉर गुड लीडर and then most for belief. So this is very important to understand the phenomena of this inner drive. आपण पैशासाठी काम करतो सर्वजण, परंतु त्याही पेक्षा जास्त लीडर महत्वाचा असतो. सो इफ मॅनेजर ट्राय टू बिकम अ लीडर, बऱ्याच वेळा मॅनेजर हा नैसर्गिक लीडर असतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. सो इफ मॅनेजर बिकम अ गुड लीडर, देन his team will definitely work in a better way. Then belief. What is the belief system? आपल्याला माहित आहे महात्मा गांधींनी जेव्हा दांडी यात्रा सुरू केली तेव्हा गांधीजींसोबत किती लोक होते, किंवा गांधीजींनी जेव्हा स्वराज्याची मागणी केली तेव्हा गांधीजींच्या पाठीमागे अगदी सुरुवातीला फार कमी फॉलोअर होते, पण गांधीजी जसजसं गांधीजीचं काम पुढे लोकांना दिसत गेलं तसतसं लोक येत गेले, आणि गांधीजींच्या मागे एक चेन ऑफ लीडर्स तयार झाली. खूप जास्त चांगले चांगले लीडर्स, सरदार वल्लभभाई पटेल असतील, लाल बहादूर शास्त्री किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, अनेक अनेक लोकांची नावं घेता येतील. ती सर्व मोठी माणसं महात्मा गांधीजींसोबत होती. लीडरशिप. आपले महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय, शिवाजी महाराजांच्या सोबत जी लोक होती ती प्राणांची बाजी देऊन काम करत होती. आपल्या सर्वांना माहित आहे तानाजीचं उदाहरण. लग्न होतं आपल्या मुलाचं, तरी म्हणे आधी लग्न कोणाऱ्याचं आणि नंतर रायबाचं. म्हणजे आपल्या मुलाचं लग्न सोडून कामगिरीसाठी जाणारा सरदार छत्रपती शिवरायांसोबत होते, कारण शिवाजी महाराजांवरचा विश्वास. म्हणजे नेतृत्व आणि नंतर विश्वास. विश्वासही फार महत्वाचा. बिलीफ सिस्टम. आपल्याला माहित आहे की पंढरपूरला दरवर्षी कार्तिकी आणि आषाढी एकादशीला कित्येक लोक जातात वारीमध्ये, शेकडो किलोमीटर पायी चालत जातात. त्यांना कुठले पैसे मिळणार असते तिथे, कुठलं पॅकेज त्यांना कोणत्या कंपनीनं ऑफर केलेलं असते, कुठले प्रमोशन्स त्यांना मिळणार असते, कुठलं रिकॉग्निशन त्यांना मिळणार असते, कुठलं अवॉर्ड त्यांना मिळणार असतो, बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड वगैरे सारखा, काही नाही, फक्त बिलीफ. वारीमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालून जाणारा, चिखलातून काट्यांतून आपला रस्ता पूर्ण करणारा जो वारकरी असतो, तो कशासाठी जातो पंढरपूरला, तर त्याचा विश्वास असतो विठुरायावर, पंढरपूरच्या विठोबावर. तर लोक पैशासाठी काम करतात निश्चितच, पण त्याहीपेक्षा जास्त ते लीडर्स फॉलो करतात, आणि लीडर वरचा विश्वास, त्यांचा बिलीफ जर असेल तर मग अधिक पूर्ण जे आपण म्हणता येईल त्यांना 100%. सो इट इज द एम्प्लॉई शुड गिव्ह द बेस्ट. ऑर्गनायझेशननं एम्प्लॉई कडून बेस्ट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण ते केव्हा शक्य होईल,
ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी तिथे त्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईला भेटतील. त्यानंतर what is the definition of motivation? How we can define the motivation? So motivation may be defined as the complex of forces. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कॉम्प्लेक्स. कारण मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे की जी सहजासहजी समजत नाही. एखाद्या व्यक्तीचे मोटिव्स काय आहे त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतात बऱ्याच वेळा. कॉम्प्लेक्स आहे. So it is the complex of forces inspiring a person at work to intensify his willingness willingness. Here it is very important. He should have a willingness. त्याची इच्छा असली पाहिजे to use his maximum. त्याच्या जास्तीत जास्त कॅपेबिलिटीज त्याने त्याच्यात ठेवल्या पाहिजे, केल्या पाहिजे त्यांनी कुठं कशासाठी टू अचीव द सर्टन ऑब्जेक्टिव्ह. सो अनलेस अँड अनटिल the individual put his maximum capacities or capabilities, the organization will find it difficult to fulfill its own objectives. जर ऑर्गनायझेशनला खूप जास्त चांगल्या प्रमाणात यशस्वी व्हायचं असेल तर तिथले काम करणारे जे इंडिव्हिज्युअल आहेत, तिथले काम करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांची इच्छा असली पाहिजे जास्तीत जास्त चांगलं काम करण्याची. पण बहुतेक वेळा लोक ऑर्गनायझेशन मध्ये आपली नोकरी सुरक्षित राहिली पाहिजे तेवढ्या उद्देशानेच कामं करतात. असं का होते? अनेक कारण आहेत त्याच्या मागची, ते आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करू. सो मोटिवेशन इज अ basically complex of forces inspiring a person at work to intensify his willingness to use his maximum capabilities for the achievement of certain objectives. Motives are the energizing forces within us. These forces are invisible and it is very difficult to measure them because all of us are different and the motives energizing us at a point differ from time to time. म्हणजे आपण स्वतः वेगळा आहो, एक गोष्ट आहे, परंतु आपल्याला मोटिव्ह जे असतात, आपले जे मोटिव्ह असतात ते पण वेळोवेळी बदलत असतात. म्हणजे व्यक्ती तर वेगवेगळे आहेत, त्यांचं मोटिवेशन वेगवेगळं आहे, पण एका व्यक्तीमधलं मोटिव्ह देखील वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे मोटिव्ह समजून घेताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी जातात. तर त्यामुळे त्याचं नेचर समजून घेणं फार महत्वाचं आहे. मोटिवेशनचं नेचर आपण इथे यासाठी समजून घेणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जर मोटिवेशनचे नेचर समजलं तर त्या व्यक्तीचे मोटिवेट करताना आपल्याला जास्त फायदा होईल. सो ऑर्गनायझेशन विल बी एबल टू गेट बेस्ट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सो दॅट ऑर्गनायझेशन कॅन फुलफिल इट्स ओन ऑब्जेक्टिव्ह. सो इंडिव्हिज्युअल डिफर इन देअर मोटिवेशन. इथे एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स ओन मोटिवेशन. अगदी सुरुवातीलाच आपण बघितलं की ससा आणि कुत्र्याच्या गोष्टीमध्ये सशाचं मोटिवेशन वेगळं होतं आणि कुत्र्याचं मोटिवेशन वेगळं होतं. सशाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ससा धावत होता, परंतु कुत्रा मात्र गमतीसाठी धावत होता. त्यामुळं काम जे होतं सशाचं ते जास्त प्रेरक होतं, म्हणजे जास्त त्याची जास्त इंटेन्सिटी होती काम करण्याची सशाची, स्वाभाविक, कारण त्याला जीव वाचवायचा होता. त्यामुळे तो कुत्रा अयशस्वी राहिला सशाला पकडण्यात. दुसरं, समटाइम इंडिव्हिज्युअल हिमसेल्फ इज अनअवेअर ऑफ हिज मोटिवेशन. इथे मोटिवेशन इज सच अ कॉम्प्लेक्स that individual himself may not be aware about his own motivation. इथे एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. हॉथरन एक्सपेरिमेंट नावाचं एक प्रसिद्ध एक्झाम्पल दिल्या जाते या बाबतीत. एक मुलगी होती, एका सुपरवायझर सोबत काम करत होती ते शॉप फ्लोअर मध्ये, सुपरवायझरच्या टीम मध्ये, आणि ते वारंवार त्या सुपरवायझरच्या तक्रारी करायची. परंतु जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा असं कुठलंही सॉलिड कारण सापडलं नाही, कुठलंही व्हॅलिड रिझन भेटत नव्हतं की या मुलीला या सुपरवायझर विषयी काय तक्रार आहे किंवा सुपरवायझर मध्ये अशी काय आहे गोष्ट की ज्यामुळे या मुलीला अडचण होत आहे काम करण्यामागं. इतर कोणाचीही काही तक्रार नव्हती आणि त्या मुलीला पण असं कुठलं सॉलिड
रिझन देता नाही आलं इन्व्हेस्टिगेशन मध्ये, पण तक्रार मात्र होती तिची. नंतर परत इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा लक्षात आलं की त्या मुलीचे जे सावत्र वडील होते, सावत्र पिता होते, स्टेप फादर, ते त्या सुपरवायझर सारखे दिसायचे. त्यामुळे त्या मुलीनं त्या सुपरवायझरची तक्रार केली होती. म्हणजे कुठेतरी आतमध्ये तिच्या मनामध्ये तो चेहरा घेऊन एक भय होतं आणि तिला देखील माहित नव्हतं खरं आतमधलं कारण, की ती आपल्या स्टेप फादरला त्या सुपरवायझर सोबत को रिलेट करत आहे. मोटिवेशन एवढं कॉम्प्लेक्स असतं. मोटिवेशन इज अ एक्सप्रेस इन डिफरंट वे. सेम मोटिवेशन मे बी एक्सप्रेस इन अ डिफरंट वे बाय द डिफरंट पीपल. म्हणजे फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स हे एक मोटिवेशन आहे, खूप जास्त ड्रायव्हिंग फोर्स आहे. फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स, त्याला आपण हायर नीड्स म्हणतो, इस्टीम नीड्स म्हणता येईल. तर त्या फुलफिल करण्यासाठी कोणी एखादा क्लब जॉईन करेल, कोणी पॉलिटिकल पार्टी जॉईन करेल, कोणी एखादा चांगला छंद जोपासेल आणि चांगला एक कलावंत होण्याचा प्रयत्न करेल, एखादा व्यक्ती कोणाला तरी डॉमिनेट करायचा प्रयत्न करेल. म्हणजे द सेम मोटिवेशन मे बी एक्सप्रेस इन अ डिफरंट वे बाय individuals. It is dynamic. Motivation is dynamic. It change with time. Motivation is dynamic and it change with the time. मोटिवेशन सोबत बदलतं. आपण ज्यावेळेस ऑर्गनायझेशन मध्ये एखादं ऑर्गनायझेशन जॉईन करतो, त्यावेळेस ती ऑर्गनायझेशन जॉईन करण्यामागचं जे उद्दिष्ट असतं आपलं, त्यावेळेस आपल्याला परमनंट व्हायचं असतं, ऑर्गनायझेशन मध्ये रेग्युलर व्हायचं असतं, स्टॅबिलिटी हवी असते. हळूहळू आपण ग्रो होतो ऑर्गनायझेशन सोबत आणि आपल्याला मग प्रमोशन हवे असतात, हायर फ्रिंज बेनिफिट्स हवे असतात, वेगवेगळे पॅकेजेस हवे असतात. तर हे विथ द पॅसेज ऑफ टाइम मोटिवेशन चेंज, देअरफॉर इट इज डायनॅमिक. मोटिवेशन इज डायनॅमिक. मोटिवेशन कॉम्प्लेक्स आहे हे आपण आधीच बघितलं आहे. व्हाय मोटिवेशन इज कॉम्प्लेक्स? कारण कुठल्याही व्यक्तीच्या बिहेवियरल पॅटर्न माग किंवा एखाद्या त्याच्या स्वभावामाग म्हणता येईल, किंवा काम करण्यामाग किंवा विशिष्ट वर्तनामाग, त्याचं जन्मापासून तर त्याच्यावर झालेले संस्कार म्हणता येईल, किंवा तो ज्या वातावरणात मोठा झाला ते, त्याचं स्वतःचं बिलीफ सिस्टम, त्याचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणता येईल आपल्याला. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळं मोटिवेशन हे क्लिष्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे. मोटिवेशन is a behavioral concept which helps to understand why people do a particular task. Of course, it helps us की आपल्याला समजून लोक का असं करत आहे पर्टिक्युलरली हे समजण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मदत करतं. मोटिवेशन मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. मोटिवेशन हे पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. आपल्याला माहित आहे मॅनेजर हा बऱ्याच वेळा वेळोवेळी प्रेरणा देत असतो, प्रोत्साहन देत असतो एम्प्लॉईला, सबऑर्डिनेटला, अप्रिशिएट करत असतो, चार चौघांमध्ये त्याचं कौतुक करतो, छोटे छोटे रिवॉर्ड्स मिळत असते ऑर्गनायझेशन मध्ये, परफॉर्मन्स अप्रायझल आहे, अवॉर्ड्स आहे, हे सर्व हे टायटल्स आहेत काही, सर्व पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे. कधी कधी ऑर्गनायझेशन निगेटिव्ह मोटिवेशन पण वापरते, जिथे एक भय निर्माण होऊ शकतं की माझी नोकरी तर जाणार नाही ना. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही प्रकारचे मोटिवेशन आहे. एकदा सूर्य आणि वारा यांच्यामध्ये चर्चा झाली आणि वाऱ्याला थोडा अहंकार आला चर्चेदरम्यान, आणि वारा सूर्याला सांगू लागला की मी तुझ्यापेक्षा जास्त ताकद आहे माझ्यामध्ये. तर शेवटी वाऱ्यानं सूर्याला आव्हान दिलं की चला बघूया आपल्या दोघांमध्ये जास्त शक्तिशाली कोण आहे. तर खाली जमिनीवर एक व्यक्ती उभा होता, त्याच्या अंगावर कोट होता, आणि तेव्हा मग सूर्यानं म्हटलं ठीक आहे, ह्या व्यक्तीच्या अंगावरचा कोट काढून दाखव, म्हणजे याने स्वतःहून कोट काढून फेकला पाहिजे. तर वारा म्हणे हे तर माझ्यासाठी फार सोपी आहे. वारा एकदम वाहू लागला सुसाट, अगदी वेगानं, आणि जसजसा वारा सुटला, वेगात होता, तसतसा तो व्यक्ती आपला कोट घट्ट पकडून घेत होता. म्हणजे एकीकडे वाऱ्याची वेग होता आणि दुसरीकडे त्याचा
घट्ट पकडून घेणं होतं. म्हणजे जो जो वारा वेगात वाहत होता तो तो आपला कोट जो आहे तो घट्ट पकडून ठेवत होता, म्हणजे उलटच होत होतं. वारा शेवटी थकून गेला आणि सूर्याला म्हणाला, ठीक आहे, मला तर नाही जमत आहे म्हणे याचा हा कोट काढणं, तू प्रयत्न करून बघ. सूर्य म्हणाला, ठीक आहे. सूर्यानं तापणं सुरुवात केली आणि जसजसं उष्णता वाढत गेली तसतशी त्या व्यक्तीला गरमी झाली आणि त्याने स्वतःहून कोट काढून फेकला. तर मोटिवेशन हे इनर ड्राईव्ह असायला हवा. मीन्स त्या स्वतः त्या व्यक्तीला असं वाटायला हवं की यस, मला हे काम केलं पाहिजे. So when people do things for their own reason, you that is a lasting motivation. So people should have their own reasons. ते लोक हे अंतरप्रेरणेने काम करत असतात, बाह्य प्रेरणेपेक्षा. मोटिवेशनला आपण एक्सट्रिन्सिक मोटिवेशन, इंट्रिन्सिक मोटिवेशन असं देखील म्हणतो. तिथेच मग आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे मोटिवेशन विचारात घ्यावं लागेल. तर खूप वेळा पॉझिटिव्ह मोटिवेशन हे जास्त चांगलं असते. क्वचित प्रसंगी निगेटिव्ह मोटिवेशन सुद्धा कामात येतं. Role of motivation. So how motivation plays a vital role in organization. ऑर्गनायझेशन मध्ये मोटिवेशन कशी आपली भूमिका निभावतो. मोटिवेशन हेल्प्स इन अंडरस्टँडिंग मोटिव्ह ऑफ अ पर्सन. म्हणजे आपल्याला लोकांच्या मागच्या अंतप्रेरणा ज्या आहेत त्यांच्या मागचे जे मोटिव्ह आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मदत करतो. त्यामुळे आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये पॉलिसीज तयार करताना मदत होते. Organization can focus on various motives of the individual to enhance productivity. So ultimate purpose of every organization is to improve the productivity, to enhance the productivity. कुठल्याही ऑर्गनायझेशनला त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. So how organization can improve the productivity? By understanding the motives of the individuals. And once the motives of individual are understood by the organization, it can make the policy, it can frame the policy in that particular way. Then it helps in improving organization culture. ऑर्गनायझेशनचं जे स्वतःचं कल्चर आहे ते नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला एक अशी स्पिरिट असली पाहिजे आपल्या स्वतःच्या ऑर्गनायझेशन इथे संघटनेविषयी. त्याचा मॉरल ज्याला म्हणता येईल आपला तो नेहमी हाय असायला पाहिजे. सो इट्स ॲटिट्यूड शुड बी पॉझिटिव्ह टुवर्ड द ऑर्गनायझेशन. आणि हे एक इंड्युसिव्ह किंवा हे जे एक चांगलं कल्चर, सकारात्मक कल्चर, जे पॉझिटिव्ह कल्चर ऑर्गनायझेशन मध्ये डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मदत करतं. देन इट इम्प्रूव्ह मॉरल ऑफ द एम्प्लॉई. ऑब्विसली चांगल्या कल्चर मधल्या लोकांचा मॉरल देखील चांगलाच राहील. बेटर रिलेशनशिप अमॉंग इंडिव्हिज्युअल अँड व्हेरियस वर्किंग ग्रुप. जसं इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल or individual to working group, so this relationship will be improved once you understand the motivation of the individuals. So what will be the ultimate results? जे शेवटी आपल्याला काय फायदा होईल जर आपण मोटिवेशन चांगलं समजावून घेतलं तर. हाय परफॉर्मन्स लेवल, देन लो एम्प्लॉई टर्नओव्हर अँड अबसेंटिझम. कुठल्याही एम्प्लॉईला आपली ऑर्गनायझेशन सोडून जावं वाटणार नाही. त्याला तिथे यावं वाटेल, तिथे त्याला राहावं वाटेल, काम करावं वाटेल. बिकॉज नाऊ ही इज हॅव्हिंग अ फिलिंग दॅट दिस इज माय ऑर्गनायझेशन अँड दिस ऑर्गनायझेशन इज टेकिंग माय ओन केअर, माय aspirations, my needs, my whatever my wants are there, all these are uh, being fulfilled by the organization, and therefore he will uh, be always with the organization. Then acceptance of organizational change. अशा अनेक गोष्टी येतात की ज्यावेळी ऑर्गनायझेशनला चेंज करायचा असतो, बदल करायचा असतो आणि ते बदल सहसा इंडिव्हिज्युअल स्वीकारत नाही. तर मोटिवेशन समजून घेतले लोकांचे, त्यांना सांगितलं व्यवस्थित समजावून की का बरं आपण हे चेंज आणत आहे ऑर्गनायझेशन मध्ये, तर ते सहज एम्प्लॉई जे आहे ते स्वीकारतात. ही फार महत्वाची
गोष्ट असते कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या डायनेमिक्स साठी. कारण ऑर्गनायझेशन विथ द पॅसेज ऑफ टाइम इट ऑलवेज चेंज. It has to change many times. Then process of motivation. So let us try to understand motives, then behavior. आपल्या सर्वात पहिले मोटिव्स असतात. त्या मोटिव्स ला फुलफिल करायसाठी आपण पर्टिक्युलर वेने बिहेव करतो. देन गोल अचीव करतो. म्हणजे अर्थात मोटिव्हच्या मागूनच गोल येतात. आणि आता हा जो फीडबॅक हा असा आहे की जर बऱ्याच वेळा आपण एखादा गोल अचीव केल्यानंतर आपल्याला सॅटिस्फॅक्शन येतात. तिथे आपले मोटिव्ह चेंज होतात. सॅटिस्फाय होऊन जाते मोटिव्ह. पहिला मोटिव्ह सॅटिस्फाय झाला, दुसरा मोटिव्ह येतो. हे एक प्रोसेस आहे. कंटिन्युअस प्रोसेस आहे. हा फिनॉमिना आहे. बऱ्याच वेळा ते डिससॅटिस्फॅक्शन येते, गोल अचीव नाही होत. त्यामुळं देखील मोटिव्ह चेंज होऊ शकतात किंवा बिहेवियरच चेंज होऊ शकते. इथे हा जो एरो आहे हा बिहेवियरल चेंज सुद्धा आपण बऱ्याच वेळा करू शकतो इफ द गोल्स आर नॉट सॅटिस्फाईड. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ मोटिवेशन. देयर इज अ मोटिव्ह, देन बिहेवियर, गोल अँड then feedback, so that we can adjust our motive with the goal. Then अशा पद्धतीनं आपण आज या व्हिडिओमध्ये मोटिवेशन काय आहे, त्याचं नेचर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला. In this way we try to understand what is motivation, what is the nature of motivation, and how motivation is important uh, for the organization. In the coming video, we shall try to understand the various theories of motivation. Thanks for watching this video. Thank you.